आज बिडकीन शहरात मतदार बंधू भगिनींची भेट घेण्यात आली आणि पैठण तालुक्यातील दत्ता पाटील गोरडे यांचं जे विजन आहे ते सर्वांपर्यंत मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला। महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता पाटील गोरडे यांच्यासाठी सर्वच बिडकीनमधून मनोज भोपेरे असतील, विकास भोपेरे असतील, तसेच सर्व कार्यकर्ते, ठकुमावशी आहेत, विजभाऊ चव्हाण आहेत, यांच्या माध्यमातून बिडकीनमधून सर्वात मी अशी सर्वांना ग्वाही देते आणि दत्ता पाटील हे नक्कीच तुमच्या सर्व मतदारांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे विविध उपक्रम हाती राबवतील, जसं की बिडकीनची MIDC आहे, जायकवाड पैठणची MIDC आहे, संत ज्ञानेश्वर आहे, हे सर्व प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळतील। परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे आणि हा नियम यावर्षी नक्कीच होईल। महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता पाटील गोरडे हे नक्कीच खूप मोठा लीडने निवडून येतील अशी मी सर्व मतदारांच्या वतीने ग्वाही देते। त्या शिवसैनिक मी दत्ता भाऊसाठी पण मुंबईला गेले, आमच्या याचं मतदान म्हणलं नाही, मी दत्ता भाऊ गोरडे निवडून येणार, दादा साहेबांनी मान्य केलं, बंद करून टाकलं। जनतेला काय सांगणार तुम्ही? एक ज्येष्ठ जुने शिवसैनिक आहेत, बिडकीनच्या जनतेला तुम्ही काय सांगणार? जुने शिवसैनिक नाही तुम्ही दत्त भाऊ मतदान करा, दत्त भाऊ दोन्हीचे तेव्हा शिवसैनिक आहे। बिडकीन हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि पैठण तालुक्यातून चुरशी लढत होणार आहे। शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे सेना हे दोन मध्ये कशी लढत होणार तुम्ही सांगा आम्हाला। नक्कीच बिडकीन पैठण तालुका हाच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण पैठण तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना हा निष्ठावंत बाळासाहेब ठाकरे यांचं मतदार आहे सगळे। आणि आतापर्यंत जे लोक हिंदू सम्राट शिवसेने माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे व आदिसाहेब ठाकरे यांच्याकडे बघून आतापर्यंत शिवसेनेला मतदान झालंय आणि आमचा जो उमेदवार आहे माननीय दत्ता पाटील गोरडे हे शिवसेनेचे आहेत आणि तालुक्यातून नक्कीच पूर्ण तालुका जसं काही प्रत्येक वेळेस शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, ह्याही वेळेस तितक्याच जोमाने तितक्याच ताकदीने शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि मुस्लिम वर्ग सुद्धा मोठ्या ह्यावेळेस माननीय श्री उद्धव यांच्या पाठीशी आहे आणि यावेळेस नक्कीच तालुक्यात परिवर्तन घडेल व आपल्या तालुक्याचे उमेदवार माननीय दत्ता पाटील गोरडे हे बहुसंख्य मतांनी निवडून येतील ही सर्व मतदारांकडून अपेक्षा करतो व अशी ग्वाही देतो की नक्कीच दत्ता पाटील गोरडे हे 50,000च्या लीडने तरी कमीत कमी निवडून येतील। आमच्या बिडकीनवासियातर्फे समस्त शिवसैनिकातर्फे ही तुम आगे बढ़ो। सवाल आता तुम्ही बिडकीन शहरामध्ये दत्ता गोरडे यांची प्रचार सभा रॅली निघली आहे सकाळपासून, तुम्ही लोकांना जनतेला काय सांगणार? जनतेचं तसं पाहिलं गेलं तर आम्हाला खूपच चांगलं प्रतिसाद आहे बरं का, आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचं, कारण आता तुम्ही पण पाहताय का काही राजकारणामुळं मुस्लिम समाजाचं थोडंसं मन दुखावलं गेलेलं आहे, त्यामुळं मुस्लिम पक्ष तो पूर्ण एक साईडने चालणार आहे आणि दत्ता गोरडे हे नक्कीच आमदार होतील याची मी ग्वाही देते। तालुक्यात बदल होणार का, मला असं वाटतं का? बदल होण्यासाठीच हे सगळे चालू आहे, कारण कसं आहे राजकारण आता असं पेटलेलं आहे का लोकांना हे नकोय। हे 30 वर्षापासून फक्त सत्तेत राहणारे लोक, फक्त लोकांचा, गरीब लोकांचा किंवा सगळेच म्हणजे गरीब परिस्थितीतल्या लोकांचा याचा सगळं चुकीचा वापर करत आहे, त्यामुळे आता बदल तर हवा आहे ना। ही जी निवडणूक आहे दत्ता पाटील गोरडेंची नव्हे, ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची, ही निवडणूक जनतेने आता घेतलेली दत्ता भाऊंचा विजय 100% होणार आहे आणि आम्ही जे बोलतोय तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच बोलणार। आम्ही बिडकीनचे सदस्य आहोत, आमचे ते 3 मेंबर आहेत, आम्ही आमच्या वार्डाचे काम केले आणि इथून पुढे भरभर काम करावं यासाठी आम्हाला दत्ता पाटील निवडून द्यायचंय। हे बघा, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचा शहर प्रमुख असून बिडकीनचा मी चौकट फिरत आहे आणि जनतेचा जे कौल आहे ते सध्याला महाविकास आघाडीतर्फे मिळलेला आहे। सगळेच समाज दत्ता भाऊला 100% सपोर्ट करणार आहे आणि ते 100% निवडून आले। एवढं 2 शब्द सांगतो आणि संपवतो।